पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके, प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार लोकेश यादव, प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार सौ माधुरी दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 29 रोजी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिती भालके, भगीरथ भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे भाषणातून काय बोलणार याची मोठी उत्सुकता असलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातेच्या कुशीत जन्माला आलं त्या आमच्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवराय, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज, संविधानासारखा अमूल्य ग्रंथ या देशाला बहाल करून आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगाजळी बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचवली आणि बहुजनांची लाखो पोरं ज्यांनी शिक्षित केली ते आमच्या शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बहुजनांच्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांनी 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये जाऊन 1,500 पुस्तकं लिहिली ते आमच्या अण्णाभाऊ साठे, या देशाच्या इतिहासामध्ये ज्यांनी क्रांतीचं वादळ आणलं ते आमचे शहीद आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी बोलण्यास सुरुवात करतो। बांधवांनो, आज या ठिकाणी कुंभार गल्लीमध्ये ही सभा होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर गेल्या 3-4 महिन्याखाली इथं आमची जी माय माऊली यांना भर दिवसा हत्या केली गेली त्या माय माऊलींना किंवा त्या आईला आणि मुलाला सर्वप्रथम मी इथं श्रद्धांजली वाहतो। या पंढरपूरचं प्रशासन किती ढिसाळ आणि किती निकृष्ट कारभार करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथल्या कुंभार गल्लीतला तो मर्डर आहे। आज तुम्ही सांगता शहरामध्ये 165 CCTV आहेत, का तुम्ही आमच्या त्या गोरगरीब कुटुंबाला न्याय देऊ शकला नाही? बांधवांनो, तुम्हाला जर हे पंढरपूर दहशतमुक्त करायचं असेल, हे पंढरपूर भयमुक्त करायचं असेल तर तुम्हाला एक उच्च शिक्षित उमेदवाराची गरज आहे। तो उमेदवार तुमच्या कुटुंबातला वाटला पाहिजे। आज काही गेली वर्ष झालं पंढरपूरमध्ये सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होत आहेत। या पंढरपूरला भयमुक्त आणि दहशतमुक्त करायचं असेल तर तुमच्या समोर एकच पर्याय आहे आणि त्या पर्यायाचं नाव आहे डॉक्टर प्रणिती भगीरथ भालके। बांधवांनो, आपण नगरपालिकेची निवडणूक लागली आहे। नगरपालिकेची निवडणूक लागल्या म्हणल्यानंतर आपण आपल्याला काय पायाभूत सुविधा किंवा काय मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यावर आपण बोललं पाहिजे। तुम्ही ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये एखादा कागद आणायला जाता त्यावेळेस तुम्ही नगरपालिकेच्या पायऱ्या चढत असताना तुम्हाला असं लक्षात आलं असेल की त्या नगरपालिकेच्या पायऱ्या आणि त्या नगरपालिकेच्या भिंती या कुंकीने रंगलेल्या आहेत। नगरपालिकेमध्ये आमची जर एखादी माय माऊली एखादा कागद जर आणायला गेली असेल तर तिला एका चांगल्या स्वच्छता गृहाची तिथे उपलब्ध नाहीये। तिला एका कागदासाठी 4-5 हेलपाटे मारावे लागतात। तिथं काम करणारे अधिकारी किती मुजोर आणि माजलेले आहेत याचं उदाहरण तुम्हाला तिथे सांगता येईल। नगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत का मालकाच्या घरचे घरगड आहेत हेच आजपर्यंत तुम्हाला पंढरपूरकरांना समजलं नाही। तुम्ही आम्ही सर्व लोक नगरपालिकेचा टॅक्स भरतो, संकलित कर भरतो, वृक्षारोपण कर भरतो, जलशुद्धीकरण केंद्र कर भरतो, मलनिस्सारण कर भरतो, घनकचरा व्यवस्थापन कर भरतो। आज तुम्ही जर बघितलं असेल तर या पंढरपूरमध्ये आपली जी चंद्रभागा नदी आहे त्या चंद्रभागा नदीमध्ये गटारीचं आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जातं। ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जातं आणि तेच पाणी बांधवांना आपल्या घरात येतं। तुम्ही कित्येक वेळा बघितलं असेल
पाणी पिवळ्या कलरचं येतं. असं दूषित पाणी या पंढरपूरकरांना पाजण्याचं महापाप गेली 40 वर्ष झाली सत्ताधारी लोक करतायत. या मालकांच्या सोबत असणारे बगलबच्चे सांगतायत की आम्हाला सकाळ संध्याकाळ पाणी मिळतं. माझं इथून तुम्हाला आव्हान आहे, जे पाणी आम्ही पंढरपूरच्या नागरिकांनी पितो तेच पाणी तुमच्या मालकांनी 1 ग्लास पाणी या नदीतलं किंवा त्या जलशुद्धीकरण केंद्रातलं पिऊन टाकावं. गेल्या 40 वर्षामध्ये चांगलं शुद्ध पाणी, फिल्टरचं पाणी तुम्ही आम्हाला पंढरपूरकरांना पाजू शकला नाही. या ठिकाणी नगरपालिका वृक्षारोपण कर घेते. नगरपालिकेने एखादं ठिकाण दाखवावं की गेल्या 40 वर्षामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांनी 50-100 झाडं कुठे तर चांगल्या पद्धतीची लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी एखादा चांगला बगीचा केलेला आहे. किंवा तुमच्या आमच्या आई वडिलांना, आपल्या लहान बाळा मुलांना खेळण्यासाठी कुठे चांगले एखादे गार्डन चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहे. आज थोड्याफार प्रमाणात जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान मध्ये काम चालू आहे. वृक्षारोपणाचे बोगस केंद्र तुम्ही नगरपालिकेचे कुणाला दिले? नगरपालिका ही प्रचंड भ्रष्टाचाराला मोकळलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही कधी जर गावात गेला असाल तर ज्या पद्धतीने अर्बन बँकेची प्रशासकीय इमारत चांगली टोलेजंग बांधलेली आहे, मीटिंग हॉल चांगले आहेत, खुर्च्या चांगल्या आहेत, पूर्ण बिल्डिंग एसीची आहे. तुम्हाला 40 वर्षामध्ये असं कधीच वाटलं नाही की आमच्या पंढरपूर नगरपालिकेची बिल्डिंग ही उत्तम असावी. आपल्या घरात एखादी मयत झाली तर आपण तिथं स्मशानभूमीमध्ये जातो. चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी सुद्धा तुम्हाला 40 वर्षामध्ये बांधता आली नाही. एखादं चांगलं शेड असावं, पिण्याच्या पाण्याची चांगली सोय असावी, आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी तिथं निवाऱ्याचं शेड असावं. तिथे जर आज तुम्ही बघितलं तर तिथे गाढवांची वसाहत झालेली आहे, प्रचंड चिलारी झालेली आहे, काटेरी झुडपं झालेली आहेत, प्रचंड दुर्गंधी आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जिवंत असताना तर आम्हाला सुविधा दिल्याच नाही, परंतु आम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला चांगल्या सुविधा देणार नाहीत का? आज तुम्ही आम्ही सर्व शुद्ध नागरिक आहे. आपण नगरपालिकेला शिक्षण कर भरतो. नगरपालिका 2 प्रकारच्या शिक्षण कर आपल्याकडून घेते, शिक्षण कर आणि विशेष शिक्षण कर. तुम्ही जर आज बघितलं असेल तर नगरपालिकेच्या शाळांची अवस्था काय झालेली आहे. छत गळते, भिंतीला छिद्र पडलेले आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, खालच्या फरशा उकडलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना बसायला बेंच चांगले नाही आहेत. नगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीचे कॉम्प्युटर नाही आहेत. आज तंत्रज्ञानाचं युग येत असताना आमच्या बहुजनांच्या पोरांना हा शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? माझं तुम्ही तुमच्या सगळ्या शिक्षण संस्था 5 स्टार केल्या, जिथं आमची गोरगरिबांची बहुजनांची पोरं शिकतायत, त्या नगरपालिकेच्या शाळा 40 वर्षात तुम्हाला 5 स्टार का कराव्या वाटल्या नाहीत? आमचा तुमच्यावर स्पष्ट आरोप आहे की तुम्हाला नगरपालिकेच्या शाळा बंद पाडायच्या आहेत आणि नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या तुमच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये बाहेरची मुलं येत आहेत. याच्या पाठीमागे तुम्ही शिक्षणाचं बाजारीकरण केलेलं आहे. बांधवांनो, या पंढरपूरला जर आपल्याला दहशतमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, टक्केवारीमुक्त जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक चांगला उमेदवार पाहिजे, सुशिक्षित उमेदवार पाहिजे. उद्या जर एखाद्या नगरपालिकेत इंग्लिशमध्ये JR आला तर तो JR विरोधी उमेदवार जे आला, आमच्या काही डॉक्टरेट आहेत आणि विरोधी उमेदवाराचं शिक्षण किती आहे, 7वी पास आहेत का 10वी पास आहेत माहिती नाही. त्यासाठी पंढरपूरला जर विकासाची, पंढरपूरला परिवर्तनाची जर दिशा द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला एकमेव पर्याय आहे आणि त्या पर्यायाचं नाव आहे डॉक्टर प्रणिताई भगीरथ भालके. बांधवांनो, मला इथून त्या समोरच्या धनशक्तीच्या मालकांना एक आव्हान करायचं आहे की ज्या पद्धतीने आमच्या ताईंनी सांगितलं होतं की पंढरपूरच्या विकासाचं विजन काय असलं पाहिजे, याच्या बाबतीत मी खुली चर्चा करायला तयार आहे. बांधवांनो, तुमच्या आमच्या युवकांना, महिलांना चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या ताई उचलणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला रिक्षा चिन्ह समोरचं बटन दाबून आपल्या या सुशिक्षित उमेदवाराला